आणि मॉर्निंग सुपरफास्टमधून घेऊयात काही वेगवान बातम्यांचा आढावा। विधानसभेप्रमाणे आता महापालिका निवडणुकीतही परिवर्तन करण्यासाठी सज्ज व्हा। 5 वर्षात 20 ते 25 वर्षांचा बॅकलॉग भरून काढा। वसईतील कार्यक्रमातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन। शिवसेना भवनात आज ठाकरेंच्या शिवसेनेची साप्ताहिक बैठक, तर संध्याकाळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा। आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या अनुषंगाने शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षबांधणी बळकट करायला सुरुवात। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला सुरुवात। सुधाकर बडगुजर आज भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा नेत्या सीमा हिरे यांचा विरोध कायम। शरद पवार गटात प्रवेश केलेले अजित गव्हाणे घरवापसी करणार। आज सायंकाळी अजित पवार यांच्या उपस्थितीत घड्याळ हाती घेणार। गव्हाणे यांच्यासह 15 ते 16 माजी नगरसेवक पुन्हा घरवापसी करणार। निवडणुकीपूर्वी भरत गोगावले यांची अघोरी पूजा केली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांचा गंभीर आरोप। गुवाहाटीच्या बगलामुखी येथून महाराज आणून पूजा केल्याचा दावा। वसंत मोरे यांच्याकडून गोगावले यांचा व्हिडिओ सुद्धा शेअर। गोगावले ज्या पद्धतीने आतापर्यंत वागत आले आणि आज त्यांनी रश्मी वहिनींवरती जो काही आरोप केलाय तो आरोप अत्यंत चुकीचा आहे। वहिनींचा काय त्याच्याशी संबंध असता तर त्या सक्रियपणे दिसल्या असत्या। एखादी महिला जर एखाद्या नवऱ्याच्या तिच्या मुलाच्या पाठीमागे जर पहाडासारखी उभी राहत असेल तर त्यांच्यामुळेच सगळं चालतं हे म्हणणं मला वाटतं की भरत गोगावलेंची चुकी आहे आणि ते त्यांचं अकलेचं निघालेलं दिवाळ आहे। आम्ही हिंदुत्ववादी लोक अघोरी पूजा नाही तर होम हवन केला। वसंत मोरे यांच्या आरोपांवर मंत्री भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण। वसंत मोरेंनाही पूजेला नेलं असतं तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नसतं, गोगावले यांचं खोचक केला। काय जर प्राप्त करायचं असेल आणि त्यांना वाटत असेल जर भरत शेटने तिथं जाऊन जे काही पूजापाठ केला आणि त्याच्यामुळे ते आमदार झाले मंत्री झाले तर मग त्यांना पण घेऊन जावं। ते जर अगोदर आम्हाला बोलल्याचं आहे निवडणुकीच्या तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नसतं। त्यांना जर आता वाटत असेल जर भरत शेटने काय करून चमत्कार झालेला असेल तर मग तुम्ही या, तुम्हाला पण एकदा मी घेऊन जातो तिथं आणि तुमचा पण चमत्कार तिथं घडवायला देवीला आम्ही सांगू त्या होम हवनच्या माध्यमातून। ते टीका टिप्पणी होणं क्रमप्राप्त होतं त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही, परंतु वस्तुस्थिती पण बोलणं तेवढंही योग्य आहे असं वाटलं आम्हाला म्हणून आम्ही बोलतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराड यांच्या दोषमुक्ती अर्जावर होऊ शकतो युक्तिवाद। कराडची संपत्ती जप्त करण्याबाबतच्या अर्जावर देखील होणार सुनावणी। वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय जारी। 18 जून ते 10 जुलै दरम्यान मिळणार टोलमाफी। 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावर टोल माफीचा हा महत्त्वाचा निर्णय। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। राज्यातील अनेक भागात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला जाणार आढावा। पूल दुर्घटनेवर देखील बैठकीच्या माध्यमातून होणार चर्चा। कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजही मुसळधार पावसाची शक्यता। अनेक ठिकाणी पूरस्थिती, ऑरेंज अलर्ट जारी। रायगडच्या रोहात मुसळधार पावसाची हजेरी। कुंडलिका नदी आणि नागोठणे येथील अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। दोनही नद्यांनी इशारा पातळीजवळ। सध्या स्थितीला दोनही पुलांवरची वाहतूक सुरळीत। रत्नागिरीच्या चिपळूणचा सवतसडा धबधबा पूर्ण क्षमतेनं भरला। नेत्र सुखद दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुखद दृश्य। अतिवृष्टीमुळे सावधानता बाळगण्याची मात्र गरज। पावसामुळे भिंत कोसळून वाहनांचं मोठं नुकसान। नवी मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस। अनेक भागात साचलं पाणी। भिंत खचून अनेक गाड्यांचं नुकसान। मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये शिरलं पाणी। नागरिकांना पावसाच्या पाण्यातून वाट काढण्याची वेळ। कल्याण पश्चिम येथील गोविंदवाडी परिसरात नाल्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलं। नालेसफाई न झाल्यानं पाणी घरात शिरल्याचा नागरिकांचा आरोप। खेडच्या चासकमान धरणाच्या भिंतीला समांतर असणाऱ्या भीमा नदीवरील पुलाला अनेक ठिकाणी भगदाड। पूल वाहतुकीला धोकादायक, तरीही वाहतूक सुरू।
अंधेरी पूर्वेकडील ओल्ड नगरदास रोडवर असलेल्या महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या 700 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. शाळेची इमारत 60 वर्ष जुनी असून भिंतींना तडे. आमदार मुरजी पटेल यांनी केली शाळेची पाहणी. मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील उल्हास नदीची पाणी पातळीमध्ये वाढ. नदीवरील चौपाटीच्या पायऱ्या पाण्याखाली. कर्जत तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. कोल्हापूरमधल्या राधानगरीत पावसाचा जोर वाढला. राधानगरीमधल्या मौजे चौके गावातील पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षण भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. डोंगरामधून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती. परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर. मुंबई गोवा महामार्गावर पिरलोटे येथे उड्डाणपुलाला तडे. परशुराम घाटाच्या आरंभी उड्डाणपुलाचे गोव्याकडे जाणाऱ्या बाजूला गेला तडा. वाहनं रस्त्यावर जपून चालवण्याची गरज. अमरावतीच्या मेळघाटमध्ये 118 ब्रिटिशकालीन पूल 100 वर्षांचे. यातील 20 पेक्षा अधिक पूल वाहतुकीला धोकादायक. अनेक ठिकाणी मेळघाटमधील पूल तुटले असल्यानं बॅनरबाजी. गुहागर विजापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद. माझेगाव नजीक मार्गावर पावसाचं पाणी आल्यानं वाहतूक बंद. हलकी वाहनं पर्यायी मार्गावरून वळवली तर अवजड वाहनांसाठी मार्ग पूर्णपणे बंद. प्रवाशांचे मोठे हाल. कणकवली आचरा राज्य मार्गावरून वाहतूक सुरू. तब्बल 6 तासानंतर ही वाहतूक सुरू. या मार्गावर नदीचं पाणी आल्यामुळे वाहतूक होती बंद. पर्यायी मार्गानं वळवण्यात आली होती वाहतूक. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी. भिवंडी बाजारपेठ, भाजी मार्केट, 3 बत्ती परिसरात गुडघाभर पाणी. पावसामुळे रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील महाजन बाजारपेठेमध्ये पावसाचं थैमान. बाजारपेठ, दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरल्यानं साहित्याचं नुकसान. नागरिकांना खबरदारीच्या सूचना. सांगलीतील येळा नदीमध्ये वाहून जाणाऱ्या 15 ते 20 मेंढ्यांसह मेंढपाळाला वाचवण्यात यश. पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात घडली घटना. संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगावात जल्लोषात स्वागत. लेझिम पथक, पारंपरिक वाद्य, वेशभूषा करून गावकरी आणि विद्यार्थ्यांनी केलं पालखीचं स्वागत. बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापूर महापालिकेच्या बहुप्रतीक्षित हद्दवाढीबाबत आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे मंत्री आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. हद्दवाढीच्या प्रस्तावावर नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महत्त्वाची ही बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही प्रमुख बैठक. सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे आमदार सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील. हद्दवाढीच्या प्रस्तावावर नेमकी काय चर्चा होते आणि त्यातून नेमका काय निर्णय निघतो हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. बघूयात काही उर्वरित बातम्यांचा आढावा. कोल्हापूरच्या आजऱ्यातील नवदाम्पत्याचा गॅस लिकेजमुळे गुदमरून मृत्यू. महिनाभरापूर्वीच झाला होता विवाह. वाढदिवस साजरा करण्यासाठी पैशांची गरज असल्यानं एकाची हत्या. शिर्डीतील धक्कादायक अशी घटना. 7 अल्पवयीन मुलांनी 42 वर्षीय व्यक्तीची हत्या करून मोबाईल विकून साजरी केली पार्टी. कोल्हापूर सांगली मार्गावर खासगी बसची टेम्पोला धडक. स्टिअरिंग अचानक लॉक झाल्यानं अपघात घडल्याची माहिती. अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी. महावितरणाची चालू रोड लाईन फुटून भीषण स्फोट. विरारमधली घटना. बीड जिल्ह्यातील महामार्ग बनले. मृत्यूचे सापळे. 6 महिन्यांमध्ये 186 जणांचा मृत्यू. शेकडो जणांना कायमस्वरूपी अपंगत्व. तरीही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नाशिकच्या उपनगर नाका सिग्नल येथे बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. दोघांचा दुर्दैवी मृत्यू. 4 ते 5 जण गंभीर जखमी. पोलिसांकडून तपास सुरू. तुळजापूर नागपूरमध्ये महामार्गावर शिरपूर येथे ट्रकची दुचाकीला धडक. अल्लीपूरचे 2 युवकांचा जागीच मृत्यू. प्रफुल्ल किटे आणि समीर रेढे अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावं. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात भीषण अपघात. पिकअप वाहनाचे ब्रेक फेल झाल्यानं 22 शेतकरी जखमी. बियाणं आणि खत खरेदीसाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या वाहनाचा अपघात. जळगावमधील आकाशवाणी चौकात 2 टँकरची समोरासमोर धडक. चालकाला अचानक डुलकी आल्यानं अपघात झाल्याची माहिती. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यात चांदणी चौकात अपघात. खासगी बसच्या समोरच्या बाजूचे मोठं नुकसान. तेलगळतीमुळे ट्रकचाही अपघात.
बीडच्या परळीमध्ये राखेची वाहतूक करणारा हायवा डिवायडरवर धडकून अपघात, दुचाकी चालक यामध्ये थोडक्यात बचावला. परळीच्या रस्त्यावर राख वाहतूक करणाऱ्या वाहनांची दहशत. इंदापूरमध्ये ऊसतोड कामगारांच्या नावाखाली 6 लाखांची फसवणूक. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या पुरवठ्याच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस. जातनिहाय जनगणनेची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी. जनगणना आता डिजिटल पद्धतीनं होणार. अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेला रमेश यांचा आणखी एक व्हिडिओ समोर. भीषण आग आणि धुरामधून चालत बाहेर येतानाचा व्हिडिओ व्हायरल. टेरर फंडिंग शिवाय पहलगाममधील दहशतवादी हल्ला घडू शकत नाही. FATFनं पाकिस्तानला फटकारलं. पाककडूनच दहशतवाद्यांना फंडिंग होत असल्याचा दावा. इराणचा मध्य इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला. काही इमारतींचं मोठं नुकसान. सलग 3 दिवसांपासून हल्ले सुरू. इस्रायलचे पुन्हा इराणवर हवाई हल्ले. तेहरानमध्ये न्यूज चॅनलच्या इमारतीवर डागलं मिसाईल. लाईव्ह शो करणारी अँकर थोडक्यात बचावली. इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानवर हवाई नियंत्रण मिळवल्याचा दावा. इस्रायलचा इराणमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ला. इराणची अनेक क्षेपणास्त्र नष्ट. इस्रायलनं तेहरानवर हल्ले केल्यानं लोकांचे शहर सोडून जाण्यासाठी रस्त्यावर गर्दी. एकाच दरम्यान सगळे बाहेर पडल्यानं मोठी वाहतूक कोंडी. तेहरानमधील भारतीयांना लवकरात लवकर शहर सोडण्याचा सल्ला.